जी चालू परिस्थिती आहे की रस्त्याचा जर विषय घेतला तर रस्ते इतके निकृष्ट दर्जाचे झाले की त्या रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते हे समजणं कठीण झाले. अशा पद्धतीचे रस्ते सगळे सध्याच्या काळात झालेत. त्याला जबाबदार म्हणजे ते कुंपण शेत खात आहे अशा पद्धतीचं म्हण वापरले तर ते चुकीचं ठरणार नाही. खरं तर कुंपण असतं शेत राखायला. नगरसेवक नगराध्यक्ष वगैरे सगळे पदं असते ते आपल्या गावचं भलं करण्यासाठी. पण जर हेच जर कॉन्ट्रॅक्टर बनले तर त्यावेळेला तेथील विरोधी जे उमेदवार आहेत किंवा विरोधात काम करणारे जे नागरिक आहेत त्यांनी सक्षम राहायला पाहिजे. पण दहशतीपोटी असल्या तरी आमिषापोटी दुर्लक्ष करून केल्यामुळं रस्त्या हे पूर्णपणे निकृष्ट झालेले आहेत. तुम्ही अगदी स्टँडपासून जर सुरुवात केली पोलीस शाळेपासून जर तिथून तुम्ही एक चक्कर मारा इकडं असं चौमुखी मारुती आदर्श चौक, चौमुखी मारुती, बागवान चौक खाली लागते म्हणजे त्या बाजारपेठेतनं गवत्या मारुती चौकातनं पुन्हा असं जर मेन रोडनं आलात आपण तर रस्त्याची काय दुर्दवस्था झाली आहे ते आपल्याला समजेल. हे जे झालेलं आहे हे आता ते झालं आहे त्याला पण परत मेंटेनन्ससाठी पण त्यांनी खर्च केला आहे. ते मेंटेनन्स पण व्यवस्थित झालेलं नाही. मेंटेनन्ससाठी पण लाखो रुपये खर्च टाकले. किमान मेंटेनन्स तरी व्यवस्थित करायला पाहिजे होतं पण ते पण मेंटेनन्स पण व्यवस्थित झालेलं नाही. तर अशा पद्धतीनं मला एकच वाटतं की ते जे कुंपण जे शेत खाते ते थांबलं पाहिजे आणि आपलं गाव आहे, आपली अस्मिता आहे, आपला सुद्धा काहीतरी सहभाग आहे, आपल्या शहराला आपलं काहीतरी योगदान लागतं आहे. आपण या शहराचं काहीतरी दायित्व स्वीकारलं पाहिजे आणि ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या योग्य पद्धतीने केल्या पाहिजेत असं मला वाटतं. या ठिकाणी भविष्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना होणार आहे. त्याला पण पुन्हा ते रस्ते सगळे उखडले जाणार आहेत. पाईपलाईन ही जी एकदम छोट्या व्यासाची आहे. पहिल्यांदा मोहोळ शहरात एकाच वेळेला पाणी येत होतं. आता दररोज पाणी येण्याची व्यवस्था भविष्यामध्ये झाली पाहिजे. 1 दिवसाआड 2 दिवसाआड अशा पद्धतीचं उपयोगाचं नाही आहे आणि ते जनता कदापि सहन करणार नाही. पाणी पुरवठ्याबद्दल एखादी आमसभा घेतलेली नाही. म्हणजे आमदारांनी आमसभा हे असते हेच आमदार सगळं विसरून गेले. आमसभा घेऊन त्याच्यातली सविस्तर माहिती पाणी पुरवठ्याची आम्हाला लोकप्रतिनिधींना विचारण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना कशी आहे आम्हाला फक्त एवढंच व्यास छोटे दिसतात. गटारीची व्याससुद्धा 6 इंच दिसतात. त्या 6 इंच गटारीतून पाणी कसं जाणार हाही विषय आहे. म्हणजे असं ज्या सगळ्या गोष्टी आहेत मोहोळ शहराच्या बाबतीत त्या अत्यंत निंदनीय आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये जर विचार केला तर नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. नागरिकांनी आपलं उत्तरदायित्व हे व्यवस्थित केलं पाहिजे. आर्थिक गोष्टीच्या मागे न लागता भविष्यात आपल्याला 5 वर्ष व्यवस्थितपणे आपलं मोहोळ शहराचा चेहरा आणि मोहरा बदलायचं काम जे नगरसेवक जे नगराध्यक्ष करतील त्यांना आपण निवडून देण्याचं काम केलं तर आपण 5 वर्ष निर्धास्त राहू. नाहीतर क्षणापुरतं जर तुम्ही फक्त कुठं दारू मटण पार्टी किंवा आर्थिक काही लाभामुळं जर विकला गेला त्याचे परिणाम हे जे आपण बघताय असे भविष्यात सुद्धा होतील आणि पश्चातापाची वेळ येईल. त्यामुळं नागरिकांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे. नागरिकांनी सुद्धा आपल्या गावाचं दायित्व स्वीकारलं पाहिजे आणि त्यासाठी जे विकासासाठी जे लोक संघर्ष करत आहेत त्या लोकांना ओळखून कोणचे आहेत ते आपण गावातलेच आहेत त्यामुळे सर्व माणसांचं व्यक्तिमत्व आपण ओळखता त्या दृष्टीतनं आपण भविष्यामध्ये येणाऱ्या नगरपालिकेला झाले गेले ते ठीक आहे पण भविष्यातली तरी कामं सगळी व्यवस्थित व्हावीत त्यासाठी त्यांनी योग्य अशा उमेदवाराला गावासाठी झटणाऱ्या आणि आर्थिक
भानगडीत न पडणाऱ्या अशा सर्व उमेदवारांना मदत केली पाहिजे आणि कोण आहेत ते हुडकून त्यांनाच निवडून आणलं पाहिजे, असं एक मला भविष्यात वाटतं. भविष्यातली चिंता जर दूर करायची असेल तर मला असं वाटतं. आता ही जी नागरी सुविधा आहेत ते तक्रारी नागरिकांनी करते प्रत्येक वेळी केलेल्या आहेत, पण त्याची दखल ते अधिकारी घेत नाहीत. नाही मग एक लक्षात उडवा उडवीची उत्तर दिले असं आहे. नागरिकांनी 4-5 वेळा सांगितलं मला. नाही असं आहे, तुमचं जर उडवाउडवीचे उत्तर देत असतील तर तुम्ही पहिल्यांदा इथं दिलं तर त्यांचं वरिष्ठ कोण आहे त्यांच्याकडे तुम्ही त्या प्रति पाठवलं पाहिजे आणि त्यांच्याकडे तक्रार पाहिजे. त्यांच्यापेक्षा जर आणखीन वरिष्ठ कोण असतील आपल्या इथं तर त्यांच्याकडे तक्रार पाठवला त्यांना भेटलं पाहिजे, हा मुद्दा. आणि नाही झालं तर सनदशीर मार्गाने गांधीजींच्या मार्गानं आपण आंदोलन, उपोषण आणि सत्याग्रह करून हा प्रश्न आपण चव्हाट्यावर आणून सर्व लोकांना आणि अधिकाऱ्यांना जागरूक करून त्यामध्ये लक्ष घालणं भाग पाडलं पाहिजे. ते आपण केलं पाहिजे. त्यांनी इथले बघा चोर चोरी करतात म्हणल्यानंतर ते चोर काय स्वतःहून कुठं मी चोरी केली आणि मला अटक करा असा काही विषय होत नाही. त्यामुळं त्यांनी वरिष्ठांकडे दाद मागितले पाहिजे. कोर्टात आपण हरलो तर आपण सोलापूरच्या सेशनला जातो, सोलापूरच्या सेशनमध्ये हरलो तर हायकोर्टात जातो. अशा पद्धतीने जाऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नसेल तर शेवटी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे, उपोषण केलं पाहिजे. नाही आता परवा हे जे ते खासदार पन्नी शिंदे यांच्याकडे बी निवेदन दिलं पाईपलाईन बदलवण्यासाठी. त्या पत्राची बी दखल ह्यांना मोहोळ नगर परिषद अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्याला केरळ टोपरी दाखवलेली आहे. याचा पाठपुरावा केला नागरिकांनी, त्यांना बी तसे उत्तर नीट देऊ शकले नाहीत. अडवणूक करते त्यातले लोक. नाही याच्यासाठी आपण रस्त्यावरच उतरलं पाहिजे. ज्याशिवाय गांधीजींच्या मार्गाने, लोकशाही म्हणजे अहिंसा मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, उपोषणाला बसलं पाहिजे आणि तो प्रश्न तडीच नेला पाहिजे. नसेल तर जे काय विखुरलेले आहेत आता मला तुम्ही कोणा तक्रार केली ते मला माहीत नाही, मी पण त्या तक्रारीचं समर्थन करतोय. असं समर्थन करणारे एक 10-20 जर गोळा केले तर डायरेक्ट कोर्टात दाखल करायचं. जर सगळ्यांनी हे केलं, आता मला सांगा तहसील कार्यालय हे कुणाच्या आंदोलनाने रद्द झालंय का? अजिबात नाही. कोणत्याही एका व्यक्तीमुळं मोहोळ अनगरचं अप्पर तहसीलदार रद्द झालेलं नाही. ते जे झालं ते फक्त कोर्टामध्ये मोहोळच्या मोहोळ बार असोसिएशननं कोर्टामध्ये दाखल केलेल्या पिटिशनला किंवा काय जनहित याचिकेला किंवा त्या केसला त्याचा निकाल देऊन ते स्थगित केलेलं आहे आणि रद्द केलेलं आहे. शेवटी गावासाठी शहरासाठी काय तर करायचं म्हणल्यानंतर 10-20 लोक एकत्र येऊन त्यांनी वर्गणी काढून हायकोर्टात जायला पाहिजे. त्यात मी पुढाकार घ्यायला किंवा मी सहकार्य करायला, कोण पुढाकार घेत असेल तर मी सहकार्य करायला त्याला तयार आहे. गेलं पाहिजे ना. सगळ्या जणांनीच हातावर हात ठेवून जर बसलं तर काहीच होणार नाही. क्षणापुरतं फक्त तन करायचं आणि परत जाऊ मग कोण ऐकतंय आपलं असं जर म्हणून आपण गप्प बसलो तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.